या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। अंत्रोळी येथील महादेव बंडगर यांच्या निवासस्थानी आपण आहोत। सध्या महादेव बंडगर यांनी काबाड कष्टाने उभारलेला संसार अक्षरशः जळून खाक झालेला आहे। या ठिकाणी आता आपण निवासस्थानामधील पत्रा शेड मध्ये गेलेलो आहोत, कारण काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे महादेव बंडगर यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। आपण सध्या बघत आहोत, जेणेकरून एवढा मोठा गाडा संसारात उभारलेला होता। अचानक काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे जे मोठे नुकसान झालेले आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, जवळपास वर्षभरासाठी लागणारे जे बियाणे आहेत हे सुद्धा अक्षरशः जळून खाक झालेले आहेत। गहू असेल, ज्वारी असेल, त्याचबरोबर मका असेल आणि भुईमुग सुद्धा आहे, हे संपूर्ण जळून खाक झाल्यामुळे आता त्यांच्यावर जे आर्थिक नुकसान जे ओढावलेलं आहे, यापुढे कुठेतरी शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सध्या या जेणेकरून काल 4 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे अक्षरशः त्यांचा संसारोपयोगी जी वस्तू आहे अक्षरशः ही जळून खाक झाल्याचे आपण सध्या बघत आहोत। जेणेकरून सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे। जेणेकरून त्यांचे जे कुटुंबातील नेहमीप्रमाणे काबाड कष्ट करण्यासाठी शेतामध्ये गेले असता हे अचानक सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आग लागलेली आहे। आगीमध्ये संपूर्ण वस्तू हे जळून खाक झालेले आहेत। वर्षभरासाठी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल आणि त्याचबरोबर भुईमुग असेल, यासारखे संपूर्ण जे लागणारे जे वस्तू आहेत ते संपूर्ण जळून खाक झालेले आहेत। आणि वापरण्यासाठी असणारे कपडे सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेले आहेत। आपल्या शेतीसाठी लागणारे जे वस्तू आहेत, युरिया सारखे महागडी खते सुद्धा या आगीमध्ये जळून भस्म झाले। लोकप्रधान न्यूज, अंत्रोळी। माझे नाव सिद्धाराम दगडू बंडगर, राहणार अंत्रोळी। इथे आमच्या काकाचं घर जळालेलं आहे। त्याच्यामध्ये वस्तू 10 पोती ज्वारी आणि 6 पोती गहू आणि मका असे बरेच वस्तू आणि भांडी कोंडी सगळे। आणि आमचे काकाने कांदा एकूण पट्टे आणलेले होते, ते सुद्धा जळून काक झालेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही जेवढे घातलेले कपडे, त्याच कपड्यामध्ये बाहेरून आमचे भाऊ वगैरे शाळेला गेले होते। तर आमच्या ह्याच्या परिवारामध्ये काहीच वस्तू राहिलेली नाही। अशा तऱ्हेने आम्हाला शासनाने आर्थिक मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे। आणि तसेच समाजामधील दानशूर व्यक्ती यांनी सुद्धा आम्हाला आमच्या चुलत्यांसाठी मदत करावी ही शासनाला आणि आमच्या मोठ्या अधिकाऱ्यांना किंवा समाजातील दानशूर व्यक्तींना हीच माझी नम्र विनंती आहे। खूप म्हणजे खूप अशी होतं, अगोदर जे होतं ते होतच नव्हतं झालंय, अशा ह्याच्याने आमच्या चुलत्यांना मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे। काय काय गेले, किती म्हणजे काय काय जळाले ह्याच्यामध्ये बघा साहेब, बरेच बियाणे आणि काही 20 पोती आपलं खते बियाणे अगोदरच जे होतं ते काहीच राहिलेलं नाही साहेब, सगळं जळून म्हणजे असं एकदम काक झालेले आहे। असं परत एकदा विनंती करतो की शासनाला आणि दानशूर व्यक्तींना आमच्या चुलत्यांना थोडीशी का मदत करावी। खूप म्हणजे खूप असं की नेसलेल्या कपड्यामध्ये सुद्धा जे कपडे अंगामध्ये कपडे त्याच कपड्यावरती आहेत। पूर्ण आमचा संसार म्हणजे जे समाज म्हणजे ह्याच्यामध्ये वावरण्यासाठी जे लागतं सगळं पूर्ण
काक म्हणजे जळून काक झालेलं आहे. आम्ही हात जोडून विनंती करतो की आम्हाला आर्थिक मदत करावी. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर. सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.